श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू झाले आहे. आत्ताच चैत्र महिना संपून वैशाख महिन्याची सुरुवात झाली आहे. मराठी वर्षात अनेक शुभयोग जुळून येत असतात आणि हे काही योग जे आहेत ना, ते अतिशय पुण्यफलदायी असतात. असे योग जे आहेत तर ते वारंवार जुळून येत नाही. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त होण्यास सहाय्यभूत ठरू शकतात. गुरुपुषामृत योग हा असाच एक योग आहे, जो येत्या 23 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे. आणि हा योग जो आहे तर तो वारंवार येत नाही. मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्या दिवशी गुरुपुषामृत योग हा निर्माण होतो आणि हा योग सर्व कार्यांसाठी खूप शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केली असता त्याची वृद्धी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुषामृत योगावर कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे असे केल्याने मोठे यश प्राप्त होते. अन्य कोणत्याही कामासाठी हा योग खूप शुभ मानला जातो. परंतु या दिवशी विवाह जो आहे तर तो वर्ज्य केला जातो, कारण पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज्य मानले जाते. गुरुवारी 23 एप्रिलला गुरुपुषामृत योग हा रात्री 8:57 सुरू होणार आहे आणि रात्री 6:17 संपणार आहे. गुरुपुषामृत योग म्हणजे हे पुष्य नक्षत्र पोषण करणारे आहे, शक्ती देणारे, ऊर्जा देणारे आणि पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे. याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा आणि म्हणून ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. गुरुपुषामृत योगावर लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. या योगावरती केलेले लक्ष्मीचे पूजन हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुषामृत योग हा पूजा, तंत्र, मंत्र, साधना, संकल्प करण्यासाठी खूप उत्तम मानला गेला आहे. गुरुपुष्य योगावरती गुरुमंत्र घेणे खूप उत्तम मानले जाते. तसेच हा दिवस गुंतवणुकीसाठी सुद्धा खूप शुभ मानला गेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. येत्या 23 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुषामृत योग. या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण मातीच्या भांड्यात ठेवा फक्त ही एक वस्तू. फक्त 3 तासात घरात पैसा येईल, घरामध्ये पैसाचा ओघ वाढेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील गरिबी ही कायमची दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या मातीच्या भांड्यात ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद राहील. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरुपुषामृत योगावरती संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून ज्यांना ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने, निष्ठेने केला तर नक्कीच या उपायाचे खूप चांगले परिणाम बघायला मिळतील. माता लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा मिळणारं फळ
हे आपल्याकडे अखंड राहते, अक्षय राहते, ते कधीही संपत नाही. आणि म्हणून या योगावरती आपल्याला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आणि हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकून राहते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी येत आहेत, कष्ट मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नाही, पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, किंवा सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्यावरती एखादा कर्ज आहे, सतत आर्थिक समस्या येत असतील, घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल, जिथे तुम्ही 50 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, तर अशा सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा जो उपाय आहे ना, तर हा आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरतीच करायचा आहे. आता हा जो गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो 23 एप्रिलला रात्री 8:57 सुरू होणार आहे. आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्या वेळेनंतरच करायचा आहे. साधारण रात्री 9 वाजल्यानंतर अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे 6:17 हा उपाय करू शकता. परंतु या शुभ मुहूर्तावरतीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण या योगावरतीच आपण जे काही उपाय सेवा करतो तर त्याचा आपल्याला शुभ फळ प्राप्त होतं. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं बोळकं लागणार आहे, ज्याला तुम्ही कुल्हड म्हणत असेल, किंवा बघा आपण संक्रांतीचं जे काही सुगडं पूजन करत असतो तर त्याचं बोळकं तुमच्याकडे असेल, किंवा मातीची एखादी छोटीशी हंडी तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. नवीनच घेतलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरामध्ये जुनं संक्रांतीचा एखादं बोळकं शिल्लक असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. फक्त घेताना कुठेही टिचकलेलं फुटलेलं असं घेऊ नका. चांगलं व्यवस्थित तुम्हाला बोळकं जे आहे तर ते घ्यायचं आहे. सर्वप्रथम हे तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे, उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी या दिवशी सकाळीच करून ठेवल्या तरीसुद्धा चालेल. दिवसभरामध्ये तुम्ही या सगळ्या छानपैकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून ठेवा. आणि संध्याकाळी हा गुरुपुष्यामृत योग सुरू झाला की देवघरामध्ये दिवा लावून लगेच या उपायाला सुरुवात करायची. आता हे जे मातीचं बोळकं आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवायचं आहे, किंवा माता लक्ष्मीच्या अगदी चरणाजवळ हे बोळकं तुम्हाला ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि तिथे जागा नसेल तर देवघरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. आता सर्वप्रथम आपल्याला या बोळक्यावरती हळदीने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढायचं आहे. त्याच्या कडाच्या 2 लाईन, मधले 4 टिंब जे आहेत तर ते व्यवस्थितपणे द्यायचे आहेत. अर्धवट किंवा चुकीचं स्वस्तिक काढू नका, नाहीतर त्याचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. म्हणून व्यवस्थित बघून तुम्हाला हळदीने त्या बोळक्यावरती एका साईडने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. यानंतर त्या बोळक्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काही भीमसेनी कापूर वड्या ज्या असतात तर त्या भरायच्या आहेत. अगदी 7 ते 8 तुम्ही भीमसेनी कापूर वड्या टाकू शकता. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा गोल कापूर असतो तर तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. त्या गोल कापूर वड्यासुद्धा तुम्हाला 3 ते 4 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला त्या बोळक्यामध्ये पहिला थर जो आहे तर तो कापूर वडीच घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या कापरावर 1 रुपयाची नाणी ठेवायची आहेत. तर 11 नाणी घेताना शक्यतो तुम्हाला 1 साल असलेली मिळाली तर नक्कीच ती घ्या. म्हणजेच काय, 1-1 रुपयाची नाणी. समजा तुमच्याकडे 20-23ची नाणी सगळी नाणी आहे तर ती तुम्ही घ्या, किंवा कोणत्याही सालाची असली तरीही चालतील. पण 11 नाणी शक्यतो तुम्हाला एका सालची असेल तर तीच घ्या. नसेल तर वेगवेगळ्या सालची असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता.
फक्त 1 रुपयाची 11 नाणी जी आहेत तर ती तुम्हाला 11 रुपये असे घेऊन त्या बोळक्यामध्ये ठेवायची आहे. यानंतर आपल्याला या नाण्याच्या वरून चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी कवडी असते पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची, तर त्यातली 1 कवडी तुम्हाला घेऊन त्या बोळक्यामध्ये टाकायची आहे. तर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल आणि कवडीही नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी लवंग असते, आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, तर 1 फुलासहित असलेली लवंग जे आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती लवंग आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे. आता या तिन्ही वस्तू तुम्हाला घेण्याची गरज नाही. म्हणजे पिवळी मोहरी असेल तर अशा वेळी तुम्ही कवडी आणि लवंगा या घ्यायच्या नाहीत किंवा तुमच्याकडे कवडी आहे तर तुम्ही कवडीच घेऊ शकता. तुम्हाला मोहरी आणि लवंग घ्यायची गरज नाही. या 3 पैकी जी वस्तू तुमच्याकडे आहे ती एकच वस्तू घेऊन तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला काय लागणार आहे, तर त्या मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण भीमसेनी कापूर वड्या ठेवल्या आहेत 5 ते 7 आणि यानंतर त्यावरून आपण 1 रुपयाची 11 नाणी जी आहेत तर ती ठेवली आहेत आणि त्यासोबत सांगितल्याप्रमाणे पिवळी मोहरी, कवडी किंवा लवंग जी आहे तर ती आपण ठेवली आहे. आता या सगळ्या वस्तू तुम्ही त्या बोळक्यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला त्या बोळक्यावरती एक फूल ठेवायचं आहे. आता संध्याकाळच्या वेळेस आपण फुलं तोडत नाही, म्हणून दिवसभरामध्येच तुम्ही फूल जे आहे तर ते आणून ठेवायचे आहे. शक्यतो लाल किंवा पिवळं फूल असेल तर तेच घेण्याचा प्रयत्न करा. आता हे फूल तुम्ही त्या बोळक्यावरती ठेवल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. यानंतर त्या बोळक्याला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तिचा वरदहस्त हा आपल्या घरावर कायम राहावा, आर्थिक प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच पैशांचा ओघ हा कायम वाढता राहावा, आर्थिक परिस्थिती ही आपली चांगली राहावी, आपल्याला कधीही पैसा पाण्याची कमतरता पडू नये, अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला हे जे बोळकं आहे तर तिथेच तुमच्या देवघरामध्ये जागेवरती राहून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर ते बोळकं त्या वस्तूंसहित तिथून तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा घराच्या पूर्व दिशेला जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवून द्यायचं आहे. ठेवताना फक्त हे बोळकं जे आहे तर ते बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या नजरेला पडणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता हे किती दिवस ठेवायचं आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजेच मे महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, नाणी जी आहे तर ती काढून द्यायची आहे. कापूर जो आहे तर तो विरघळून जातो. कवडी असेल तर ती तशीच ठेवायची आहे. पुन्हा तुम्ही हा गुरुपुष्यामृत योगावरती हा जो उपाय आहे तर हा करू शकता. ज्या वस्तू या तशाच आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरायच्या आहेत आणि कापूर सोबत विरघळून गेला तर तो तेवढा तुम्हाला नवीन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. त्याचबरोबर बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर तो पूर्णपणे गुप्तपणे करायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आपल्या शेजाऱ्यांना सांगायचा नाही की तुम्ही हा असा उपाय करणार आहे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तर ती सुद्धा बाहेर जाऊन सांगत असतात, परंतु असे आपल्याला अजिबात करायचे नाही. पूर्ण गुप्तपणे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. नक्कीच या उपायाचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. जो काही पैशांचा ओघ आहे तर तो सुद्धा वाढेल. जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील पुरुषांनी किंवा इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर मित्रांनो,
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.